हरे कृष्ण. भक्तिशास्त्रीच्या या पुढच्या धड्यामध्ये उपस्थित सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत लेसन क्रमांक 57, 57वा लेसन धडा, भगवद्गीता अध्याय 14वा. आणि या ठिकाणी आपण पाहणार आहोत श्लोक संख्या 19 ते 27. तर या श्लोकांचं क्लासिफिकेशन असं आहे की प्राकृतिक 3 गुणांच्या पलीकडे कसं जायचं. तर यामध्ये क्लोज बुक एक्झाम तयारी प्रश्न नाहीये, या धड्यात उपमा पण नाहीये आणि या धड्यामध्ये पाठांतराचे श्लोक सुद्धा नाहीयेत. तर श्लोक संख्या 19 पासून आपण पाहणार आहोत. पाहूया. नान्यम गुणेभ्य कर्तारम यदा द्रष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परम वेत्ति मद्भावम सोऽधिगच्छति. जो मनुष्य योग्य रीतीने पाहतो की सर्व कर्मांचा प्राकृतिक गुणांखेरीज इतर कोणीही करता नाही आणि जो या सर्व गुणांच्या पलीकडे असणाऱ्या परमपुरुषाला पाहतो तो माझ्या आध्यात्मिक स्वभावाला प्राप्त होतो. तर पाहूया ठिकाणी श्रील प्रभुपाद आपल्याला तात्पर्यामध्ये काय काय मुद्दे प्रस्तुत करतायत. तर वास्तविक ज्ञानाचा स्तर या ठिकाणी सांगितलेला आहे की 3 गुणांद्वारे सर्व भौतिक क्रियाकलाप हे पार पाडले जातात आणि भगवान कृष्ण या 3ही गुणांवर नियंत्रण ठेवतात. योग्य महात्म्यांकडून प्राकृतिक गुणांना यथार्थ स्वरूपात जाणून मनुष्यना प्राकृतिक गुणांच्या कर्माच्या पलीकडे जाऊ शकतो. भगवान श्रीकृष्ण हे आद्य गुरु आहेत आणि ते स्वतः अर्जुनाला हे ज्ञान प्रदान करतात. आणि त्याचप्रमाणे जे कोणी पूर्णपणे कृष्ण भावना भावित आहेत ना, त्यांच्याकडून मनुष्यानी प्राकृतिक गुणांचं, त्यांच्यामध्ये केलेल्या जाणाऱ्या कर्माचं विज्ञान हे जाणून घेऊन प्रशिक्षण घेतलं पाहिजे. नाहीतर मनुष्य जीवन आहे ना चुकीच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. आता प्रमाणित आध्यात्मिक गुरुच्या उपदेशाद्वारे जीवात्मा स्वतःचं आध्यात्मिक स्वरूप, आपलं भौतिक शरीर, आपली इंद्रिय आणि आपण कसे बद्ध झालो आणि 3 गुणांच्या प्रभावाखाली कसे आहोत हे यथार्थ रूपात जाणू शकतो. आता आपण पाहू की असहाय्य जीव कसा असतो की 3 गुणांच्या पकडीमध्ये सापडल्याने तो अतिशय हतबल आणि असहाय असतो. आणि वस्तुतः जीवात्मा हा विविध कर्मांचा कर्ता नसतो. विशिष्ट गुणाद्वारे संचलित विशिष्ट प्रकारच्या शरीरात तो स्थित असल्यामुळे त्याला त्या प्रकारचं कर्म करणं भाग पाडलं जातं. त्यामुळे त्याची अवस्था ही अतिशय हतबल असहाय अशी अवस्था असते. आपण पाहू आध्यात्मिक गुरुचं कार्य. आता तर जीव काय, आपली मूळ स्वरूप स्थिती जाणल्यानंतर आध्यात्मिक जीवनाला वाव असणाऱ्या दिव्य स्तरापर्यंत तो उन्नत होऊ शकतो. आध्यात्मिक गुरुच्या सहाय्याविना आपण कोणत्या स्थितीमध्ये आहोत हे मनुष्य कदापिही जाणू शकत नाही. अधिकृत जे आध्यात्मिक गुरु आहेत त्यांचा संग केल्याने जीवात्मा स्वतःचं वास्तविक स्वरूप काय आहे ते तो जाणू शकतो आणि अशा स्वरूप स्थितीचं ज्ञान प्राप्त केल्यानंतर तो पूर्णपणे कृष्ण भावना भावित होऊ शकतो आणि त्या स्थितीमध्ये तो स्टेबल राहू शकतो, स्थिर राहू शकतो. आता कृष्ण भावना भावित मनुष्यावर एक त्याला फायदा असा असतो की प्राकृतिक गुण त्याच्यावर आपला प्रभाव नाही दाखवू शकत. 7व्या अध्यायात भगवंत अगोदरच सांगतात की जो मनुष्य श्रीकृष्णांना शरण गेलाय तो भौतिक प्रकृतीच्या कर्मातनं मुक्त झालेला असतो. म्हणून ज्याला यथार्थ वस्तुज्ञान प्राप्त झालंय त्याच्यावरचा जो भौतिक प्रकृतीचा प्रभाव असतो तो हळूहळू नष्ट होतो. पुढचा श्लोक पाहूया आपण, 20वा श्लोक.
गुणानेतात अतित्यत्रीन देही देह समुद्भवान जन्म मृत्यू जरा दुःखैर विमुक्तो मृतमश्नुते. जेव्हा देहधारी जीव भौतिक शरीराशी संबंधित या 3 गुणांच्या पलीकडे जाण्यास तो समर्थ होतो, तेव्हा तो जन्म मृत्यू जरा आणि त्यापासून होणाऱ्या दुःखांपासून मुक्त होऊन याच जीवनात अमृताचा उपभोग घेऊ शकतो. तर ह्याच्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की गुणांच्या प्रभावापासून मुक्त कसं व्हायचं. तर या शरीरात राहूनही कृष्ण भावना भावित होऊन दिव्य स्वरूपामध्ये जीवात्मा कसा स्थित होतो याचंच वर्णन या श्लोकात केलंय. देही या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे देहधारी. मनुष्य जरी या भौतिक देहामध्ये बद्ध असला ना तरी आध्यात्मिक ज्ञानामध्ये प्रगती करून तो प्राकृतिक गुणांच्या प्रभावापासून मुक्त होऊ शकतो. या देहात असूनही तो आध्यात्मिक जीवन जे आहे त्यात असलेल्या सुखाचा अनुभव घेऊ शकतो, कारण देहाचा त्याग केल्यानंतर तो निश्चितपणे आध्यात्मिक जगताला प्राप्त होणार आहे. म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचं जर झालं तर कृष्ण भावनामय भक्ती ही भौतिक बंधनातून मुक्त होण्याचं लक्षण आहे. आणि याचं स्पष्टीकरण भगवान कृष्ण 18व्या अध्यायात देणार आहे. जेव्हा मनुष्य प्रकृतीच्या गुणांच्या प्रभावातून मुक्त होतो तेव्हा तो भक्तीत प्रवेश करतो. हे भगवंत आपल्याला 18व्या अध्यायात सांगणार आहेत. तर त्यानंतर आपण पाहू श्लोक संख्या 21. अर्जुन उवाच कैलिंगे स्त्रीगुणानेतान अत्तीतो भवति प्रभो किमाचरः कथम चैत्रान त्रिगुणान अतिवर्तते. अर्जुनाने विचारले, हे प्रभो, 3 गुणांच्या अतीत असणारा मनुष्य कोणत्या लक्षणाने ओळखला जातो, त्याचे आचरण कसे असते आणि तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे कसा जातो. तर अर्जुनाने 3 प्रश्न विचारले या श्लोकामध्ये. दिव्य पुरुष कोणत्या लक्षणाने ओळखला जातो, त्याचं आचरण कसं असतं आणि तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे कसा जातो. आता या 3ही प्रश्नांची उत्तरं भगवान कृष्ण पुढच्या श्लोकांमध्ये द्यायला सुरुवात करतायत. 22, 23, 24 आणि 25 हे 4ही श्लोक हे अर्जुनाच्या या 3 प्रश्नांचं उत्तर आहे. तर हे श्लोक आपण पाहू. श्री भगवान उवाच प्रकाशम च प्रवृत्तिं च मोहमेव च पांडव न द्वेष्टि संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षति उदासीन वदासीनो गुणैर्यो न विचाल्यते गुणावर्तन्त्य इत्येवं योवतिष्ठति नेङ्गते समदुःख सुखस्वस्थ समलोष्टाश्म काञ्चनः तुल्यप्रिया प्रियो धीर तुल्यनिन्दात्मसंस्तुतिः मानापमानयोस्तुल्य तुल्यो मित्रारे पक्षयोः सर्वारंभ परित्यागी गुणातीतः स उच्यते. अतिशय छान पद्धतीने भगवंतांनी वर्णन केलंय. श्री भगवान म्हणाले, हे पांडुपुत्र, जो प्रकाश, आसक्ती, मोह यांची उपस्थिती असताना त्यांचा द्वेष करत नाही किंवा ते नाहीसे झाले तरी त्यांची आकांक्षा करीत नाही, जो त्रिगुणांच्या प्रभावामध्येही अविचलित निश्चल राहतो आणि केवळ त्रिगुणच सक्रिय आहेत हे जाणून उदासीन आणि दिव्य राहतो, जो आत्मस्थित आहे आणि सुखदुःखाला सारखेच मानतो, तो आणि म्हणजे जो माती, दगड आणि सोन्याकडे समदृष्टीने पाहतो, जो प्रिय आणि अप्रिय यांच्याबद्दल समभाव राखतो, जो मित्र आणि शत्रू यांच्याशी सारखीच वर्तणूक करतो, ज्याने सर्व भौतिक कर्मांचा परित्याग केला आहे, त्या मनुष्याला गुणातीत असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी दिव्य अवस्थेत स्थित व्यक्ती कसा असतो याचं भगवंत उदाहरण देतात. दिव्य अवस्थेत स्थित असलेल्या मनुष्यामध्ये
द्वेष भावना नसते. आपण चेक करून बघितलं पाहिजे. मी स्वतः सुद्धा स्वतःला चेक करून बघितलं पाहिजे की माझ्यामध्ये द्वेष भावना आहे का. दुसरं, त्याला कशाचीही लालसा नसते. आणि पुढचा एक हे सांगितलेलं आहे, उदासीन आणि दिव्य. तर याच्यात आपण पाहू की भौतिक देहाने बद्ध केलेला जीव जो आहे ना, जेव्हा तो या भौतिक जगतात राहतो तेव्हा आपण हे जाणलं पाहिजे की तो 3 गुणांपैकी कुठल्या तरी एका गुणाच्या नियंत्रणाखाली आहे. आणि जेव्हा तो वास्तविकपणे देहाच्या बाहेर जातो तेव्हाच तो प्राकृतिक गुणांच्या प्रभावातून सुटतो. परंतु जोपर्यंत या देहामध्ये बद्ध आहे तोपर्यंत त्याने कसं असलं पाहिजे, उदासीन. म्हणजे काय, देहात्म बुद्धीचं सहजगत्या विस्मरण होण्यासाठी त्यांनी भगवत भक्तीत प्रवेश केला पाहिजे किंवा भगवत भक्तीमध्ये संलग्न असलं पाहिजे. आता मनुष्यात जोपर्यंत देहात्म बुद्धीची जाणीव आहे ना तोपर्यंत तो केवळ इंद्रिय तृप्ती करण्यासाठी कर्म करणार. परंतु जेव्हा तो त्याची भावना कृष्णांच्या ठायी लावणार तेव्हा त्याची इंद्रिय तृप्ती आपोआप थांबणार आहे. मनुष्याला या देहाची आवश्यकता नाही आहे आणि तसंच त्यांनी या देहाच्या आदेशांचं पालन करण्याचीही आवश्यकता नाही आहे. शरीरातले प्राकृतिक 3 गुण कार्य करणारच आहेत, परंतु आत्मा जो आहे या क्रियांपासून अलिप्त आहे. आणि तो अलिप्त कसा होतो, तर देहाचा उपभोग घेण्याची इच्छा करत नाही आणि देहाच्या बाहेरही जाण्याची इच्छा करत नाही. अशा पद्धतीत तो उदासीन असतो. आणि ही जी दिव्य अवस्था आहे याच स्थित झाल्यावर मनुष्य आपोआप मुक्त होतो आणि त्यांनी प्राकृतिक गुणांच्या प्रभावापासनं मुक्त होण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता नाहीये. ते आपोआप मुक्त होतील. त्यांनी फक्त त्याची भावना कृष्णाच्या ठायी अर्पण केली पाहिजे. आत्मस्थित. आता आत्मस्थित म्हणजे काय की भौतिक आसक्ती असते ना, भौतिक गोष्टी ज्या असतात त्याच्यामध्ये ज्यांची आसक्ती असते त्या मनुष्यावर ना शरीराला प्राप्त झालेल्या तथाकथित मान आणि अपमानांचा परिणाम होतो. पण दिव्य अवस्थेत जो स्थित आहे ना त्या मनुष्यावर अशा मान आणि अपमानाचा काहीही परिणाम होत नाही. त्याचं कृष्ण भावनामय कर्म जे आहे ना ते तसंच अबाधितपणे चालू राहतं. त्याला कोणी मान देवो किंवा कोणी त्याचा अपमान करो याचा तो विचार करत नाही आणि आपलं कृष्ण भावनाभावित कार्य तो चालू ठेवतो. तर कृष्ण भावनाभावित कर्म करण्यासाठी ज्या गोष्टी अनुकूल असतात त्याचा तो स्वीकार करतो. नाहीतर त्याला कुठल्याही गोष्टीची आवश्यकता नसते. सम लोष्ट अश्म कांचना. मग सोनं असू दे, दगड असू दे, काही असू दे, त्या सर्व स्थितीत तो समान असतो. सर्वत्र समभाव. मग कृष्ण भावनाभावित कर्म करण्यामध्ये जो त्याला सहाय्य करतो त्याला तो आपला मित्र समजतो आणि जो त्याला सहाय्य करत नाही, म्हणजे जो कोणी तथाकथित शत्रू आहे त्याचा तो द्वेष सुद्धा करत नाही. तो सर्वत्र समभावाने पाहतो. सर्व एकाच स्तरावर स्थित आहे असं पाहतो. कारण तो जाणतो की या भौतिक जीवनाशी आपल्याला मुळीच काही कर्तव्य नाहीये. ही क्षणिक उलथापालथ जी त्याच्या जीवनात होतीये हे आणि उत्पातांचं स्वरूप तो जाणत असल्यामुळे सामाजिक आणि राजकीय विषय जे आहेत त्याचा त्याच्यावर त्याच्या जीवनावर कोणताही परिणाम होत नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी तो कोणतंही कर्म करत नाही आणि तो कृष्णांसाठी मात्र काहीही करू शकतो, पण स्वतःसाठी मात्र तो काहीही करत नाही. आणि अशा अवस्थेमुळे तो वास्तविकपणे दिव्य अवस्थेत स्थित होतो. आता आपण पाहू की अर्जुनाचे जे 3 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये 26वा श्लोक त्याच्याबद्दल मां च यो अव्यभिचारेण भक्ती योगेन सेवते सगुणान समतीत्यैतान ब्रह्मभूयाय कल्पते. जो मनुष्य
सर्व परिस्थितीत एकनिष्ठ होऊन पूर्णतया भक्तीमध्ये संलग्न होतो, तो तात्काळ 3 गुणांच्या पलीकडे जातो आणि ब्रह्मस्तराप्रत उन्नत होतो. तर अर्जुनाचा जो तिसरा प्रश्न आहे त्याचं उत्तर भगवंत इथे देत आहे की दिव्य अवस्था प्राप्त करण्याचं साधन कोणतं, याचं हा तिसरा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर इथे मिळतंय आपल्याला. 3 गुणांच्या पलीकडे. याच्या पूर्वी भगवंतांनी सांगितलंय त्याच्याप्रमाणे भौतिक जगत आहे ना, हे प्राकृतिक गुणांच्या प्रभावाखाली कार्य करत आहे. मनुष्यानी या गुणांच्या क्रिया प्रतिक्रियांमुळे विचलित व्हायचं नाही आणि अशा क्रियांमध्ये आपल्या भावना गुंतवण्यामध्ये आपला वेळ जो आहे तो वाया घालवायचा नाही. त्याच्यापेक्षा आपली भावना जी आहे ना, ही कृष्णांसाठी कार्य करण्यामध्ये त्यांनी संलग्न केली पाहिजे. हेच म्हणजे ज्याला कृष्ण भावना भाविक कर्म असं म्हणजे ज्यालाच भक्तियोग म्हणतात, किंवा सदैव भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टी प्रित्यर्थ कार्य करणं. आता श्रीकृष्णांच्या कोणत्याही रूपाच्या हा एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतो. म्हणजे यामध्ये केवळ श्रीकृष्णांचाच समावेश होतो असं नाही, तर प्रभू श्री रामचंद्र, नारायण यांचे हे जे भगवान कृष्णाचे विस्तारित रूप जी आहेत त्यांचाही समावेश होतो. भगवान श्रीकृष्णांची असंख्य विस्तारित रूपं आहेत आणि श्रीकृष्णांच्या कोणत्याही रूपाच्या अथवा विस्तारित रूपाच्या सेवेमध्ये जी व्यक्ती संलग्न होते ती दिव्य अवस्थेत स्थित झाली आहे असं समजलं पाहिजे. आणि मनुष्याने जाणलं पाहिजे की श्रीकृष्णांची ही सर्व रूप जी आहेत ही पूर्णपणे सच्चिदानंदमयी आणि दिव्य आहे. भगवंतांची ही जी रूप आहेत ना, ही सर्वशक्तिमान आणि सर्वज्ञ आहेत आणि त्यांच्याकडे सर्व दिव्य गुण आहेत. म्हणून या प्राकृतिक गुणांना पार करणं जरी कठीण असलं तरी मनुष्य जर एकनिष्ठतेने कृष्ण आणि त्याच्या विस्तारित रूपांच्या सेवेमध्ये संलग्न जर झाला तर तो सहजपणे या 3 गुणांना ओलांडून पलीकडे जाऊ शकतो. जो मनुष्य भगवान श्रीकृष्णांना शरण जातो ना, तो तात्काळ प्राकृतिक गुणांच्या प्रभावातून पार पडतो आणि कृष्ण भावना भावित असणं किंवा भक्तिपरायण असणं म्हणजेच श्रीकृष्णांची समानता प्राप्त करण्याचा स्तर येतो. आता यासाठी आवश्यक पात्रता काय आहे? तर ती पात्रता अशी आहे की माझं सच्चिदानंद स्वरूप, म्हणजे भगवान श्रीकृष्ण स्वतःबद्दल सांगतायत की माझं सच्चिदानंद स्वरूप हे आहे आणि सोनं ज्या प्रकारे सोन्याच्या खाणीचे अंश असतं त्याचप्रमाणे जीव सुद्धा हे भगवंतांचे अंश आहेत. आणि जीव आपल्या आध्यात्मिक स्वरूप स्थितीत गुणात्मक दृष्ट्या सोन्याप्रमाणेच आहे, म्हणजे श्रीकृष्णांप्रमाणेच आहे. आता राजाचा पर्सनल सेक्रेटरी किंवा वैयक्तिक सहाय्यक बनण्यासाठी आवश्यक पात्रता आहे काय आहे? ती पात्रता म्हणजेच ब्रह्म भौतिक विकारातून मुक्त होणे. ज्याप्रमाणे एखाद्याला राजाचा सेक्रेटरी बनायचं असेल तर त्याच्या काही निकष आहेत, त्याची काही पात्रता आहे, ती त्याला प्राप्त करून घ्यावी लागेल. त्याचप्रमाणे कृष्ण स्वरूप होण्यासाठी भौतिक विकारातून मुक्ती प्राप्त करायला लागणार आहे आपल्याला, तेव्हा ती प्राप्तता आपल्याला पात्रता मिळणार आहे. तर असं असून सुद्धा व्यक्तिगत स्वरूपाचं भिन्नत्व जे आहे ना, हे कायम तसंच राहणार आहे. हे जर झालं नसतं ना तर भक्तियोगाचा प्रश्नच उद्भवला नसता की जीवात्मा त्याचं स्वरूप स्थिती कधीही विलीन होत नाही किंवा नष्ट होत नाही. भक्तियोग काय आहे? तर भगवंत, भक्त आणि भक्ती म्हणजे त्यांच्यातल्या परस्पर प्रेमाचं आदान प्रदान, ही प्रोसेस आहे. म्हणून भगवंत आणि जीव या दोघांनाही आपली स्वतःची स्वरूप आहेत आणि तसं जर नसतं तर या भक्तियोगाला काही अर्थच राहिला नसता. जर मनुष्य भगवंतांच्या समान दिव्य स्तरात स्थित झाला
तर तो भगवंतांची सेवा करूच शकला नसता ना. म्हणून वेदांमध्ये सांगितलेलं आहे की ब्रह्मैव सन्ब्रह्माप्येति मनुष्य, म्हणजे मनुष्य ब्रह्म होऊन परब्रह्माची प्राप्ती करू शकतो. याचा अर्थ असा आहे की मनुष्याने गुणात्मक दृष्ट्या ब्रह्माशी एकरूप झालं पाहिजे. आणि जेव्हा ही ब्रह्मप्राप्ती होते, ती प्राप्ती झाल्यानंतरही जीवात्मा म्हणून तो त्याचं ब्रह्मस्वरूप अजिबात गमावत नाही. आता आपण पाहू पुढचा श्लोक 27वा. ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम अमृतस्याव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकांतिकस्य च. आणि परम सुखाची स्वाभाविक स्थिती असणाऱ्या अमृत, अव्यय आणि शाश्वत निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार मी आहे. 27व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत की ब्रह्माचं स्वरूप काय आहे. ब्रह्माचं स्वरूप हे अमृत, अव्ययी, शाश्वत आणि सुखमय आहे. प्रारंभ, दिव्य साक्षात्काराचा प्रारंभ हा ब्रह्मापासून होतोय. दिव्य साक्षात्काराचा मध्यभाग जो आहे, दुसरी पायरी, त्याला परमात्मा असं म्हटलं जातं. आणि ब्रह्म म्हणजे या दिव्य साक्षात्काराची अंतिम पायरी जी आहे ते म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांचा साक्षात्कार होय. वदंती तत्तत्वविदस्तत्वम यज्ञानम अद्वयम ब्रह्मेति परमात्मेति भगवान इति शब्दते. परमपुरुष म्हणजे काय, तर परमात्मा आणि निर्विशेष ब्रह्म हे दोन्हीही परमपुरुषावर आश्रित आहेत. म्हणजे भगवान श्रीकृष्णांवर परमात्माही आश्रित आहे आणि निर्विशेष ब्रह्म सुद्धा आश्रित आहे. म्हणजे हे दोन्ही त्यांच्यापेक्षा खालच्या स्तरावर आहे. आणि 7व्या अध्यायात भगवंत वर्णन करतात की भौतिक प्रकृती जी आहे ही भगवंतांच्या अपराशक्तीची अभिव्यक्ती आहे. अपरेयामितस्तु अन्याम प्रकृतीम विद्धी मे पराम. आता आपण पाहू बद्ध जीव. आता भगवंत कनिष्ठ अपरा प्रकृतीमध्ये पराप्रकृतीच्या अंशांना गर्भस्थ करतात, हे आपण पूर्वी पाहिलंय. आणि त्यामुळे अपरा प्रकृतीशी पराप्रकृतीचा संपर्क येतो. आता हा बद्ध जीव उन्नत कसा होऊ शकतो, तर भौतिक प्रकृतीद्वारे जेव्हा जीवात्मा बद्ध होतो ना, तेव्हा आध्यात्मिक ज्ञानाच्या अनुशीलनास प्रारंभ जेव्हा तो करतो, तेव्हा तो हळूहळू भौतिक बद्ध अवस्थेपासून ब्रह्मरूप स्तरापर्यंत उन्नत होऊ शकतो. आता जीवनातल्या या ब्रह्मस्तराची प्राप्ती म्हणजे आत्मसाक्षात्काराची पहिली पायरी आहे. आणि या पहिल्या पायरीवर ब्रह्मसाक्षात्कारी पुरुष हा भौतिक उपाधींच्या पलीकडे गेलेला असतो. ही त्याची पहिली स्टेज आहे, अचीवमेंट आहे. पण या पायरीवर वास्तविकपणे तो परिपूर्ण नसतो. त्याच्या इच्छेनुसार त्याने जर इच्छा केली तर त्याच पायरीवर राहू शकतो किंवा हळूहळू परमात्मा स्तरापर्यंत उन्नत होऊ शकतो. आणि त्यानंतर पुरुषोत्तम भगवान रूपाच्या साक्षात्काराची प्राप्ती सुद्धा तो करू शकतो. याच्यातली अनेक उदाहरणं वेदांमध्ये आढळतात. म्हणजे जर आपण पाहिलं की ब्रह्माचे पुत्र जे चतुष्कुमार आहेत ते ब्रह्म साक्षात्कारी होते, परंतु क्रमाने ते भक्ती स्तरापर्यंत उन्नत झाले. आता आपण पाहूया पतन होण्याची काय संभावना आहे. जो निर्विशेष ब्रह्माच्या पलीकडे जाऊ शकत नाही ना, म्हणजे या पहिल्याच पायरीवर राहतो, त्याचं पुन्हा पतन होण्याची शक्यता आहे. श्रीमद भागवतम मध्ये असा संदर्भ येतो की मनुष्य जरी ब्रह्मस्तरावर आरूढ झाला आणि जर त्यांनी पुढे प्रगती केली नाही, पुढच्या पायरीवर गेला नाही आणि परमपुरुषाचं ज्ञान प्राप्त केलं नाही, तर त्याची बुद्धी जी आहे ही पूर्णतया शुद्ध होऊ शकत नाही. म्हणून ब्रह्मस्तरावर जरी आला पण भक्तीमध्ये संलग्न नाही झाला
तर तिथल्या स्तरावरनं पुन्हा खाली पडण्याची शक्यताही दाट असते. मग सुरक्षा कोणाची होते? जो भक्तीमध्ये संलग्न झालाय ना, तो जीवात्मा सुरक्षित असतो. आता वेदांमध्ये असंही सांगण्यात आलंय की रसो वै सहः रसम यव्वायम लब्ध्वानंदी भवती. जेव्हा मनुष्य रसराज भगवान श्रीकृष्णांना जाणतो तेव्हाच तो वास्तविकपणे दिव्यानंदी होतो. तैत्तिरीय उपनिषदामध्ये सांगण्यात आलंय की भगवान श्रीकृष्ण हे षड ऐश्वर्याने परिपूर्ण आहेत आणि भक्त जेव्हा त्यांना शरण जातो तेव्हा या षड ऐश्वर्यांचं आदान प्रदान होतं. बघा, राजाचा सेवक जो असतो ना, हा कायम राजा जवळच असतो आणि जवळजवळ राजाच्या दर्जाचा उपभोग घेतो. सिंपल. म्हणून शाश्वत सुख, अविनाशी आणि शाश्वत जीवन हे भक्ती योगामुळेच प्राप्त होतं. म्हणून ब्रह्माचा किंवा नित्यत्व किंवा अविनाशी याच्या साक्षात्काराचा भक्तीमध्ये समावेश होतो. आणि जो भक्तीमध्ये संलग्न झालाय त्याला या सर्व गोष्टींचा अगोदरच साक्षात्कार झालेला असतो. मग आपण काय पाहूया की सारांश, स्वभावतः जीव हा ब्रह्मस्वरूप आहे आणि त्याला भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याची, ज्याला प्रभुपाद इंग्लिशमध्ये लॉर्डिंग ओव्हर द मटेरियल नेचर हे शब्द वापरतात. तर भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याची त्याची इच्छा असते आणि ह्या कारणामुळे त्याचं पतन होतं. आणि आपल्या स्वरूप स्थितीमध्ये जीवात्मा मूलतः त्रिगुणातीत असतो, या 3 गुणांच्या पलीकडे असतो. पण भौतिक प्रकृतीच्या संपर्कात आल्याने, तिच्या संगाने तो या 3 गुणांमध्ये बांधला जातो आणि या 3 गुणांच्या संगामुळे त्याच्यामध्ये ही प्रकृतीवर अधिकार किंवा नियंत्रण गाजवण्याची जी इच्छा आहे ना, ती तशीच राहते. आता भक्ती त्याला कशी मदत करते? पूर्णपणे कृष्ण भावना भावित होऊन भक्तीमध्ये तो संलग्न झाल्यामुळे तात्काळ तो दिव्य अवस्थेत आणला जातो आणि प्रकृतीवर स्वामित्व गाजवण्याची इच्छा जी आहे ना, ती नष्ट केली जाते. म्हणून श्रवण, कीर्तन, स्मरण याच्यापासून सुरू होणाऱ्या भक्तियोगाचा भक्तांच्या संघामध्ये जर त्यांनी अभ्यास केला, या नवविधा भक्ती मार्गाचा उपयोग त्यांनी भक्तांच्या संगतीत येऊन केला, तर तो ह्या प्राकृतिक गुणांना पार करून पुढे जातो आणि भगवान स्तरापर्यंत तो उन्नत होऊ शकतो. तर हळूहळू या सत्संगामध्ये काय होतं, तर आध्यात्मिक गुरुच्या कृपेने मनुष्याची स्वामित्व गाजवण्याची जी इच्छा असते ना, ती हळूहळू हळूहळू नष्ट केली जाते आणि दृढपणे तो भगवंतांच्या दिव्य प्रेममयी भगवत सेवेमध्ये स्थिर होतो. आता ही भगवत भक्ती जी आहे ही अत्यंत सुलभ आहे. त्यांनी फक्त भगवंतांच्या सेवेमध्ये युक्त राहिलं पाहिजे, भगवान कृष्णाचा प्रसाद घेतला पाहिजे, भगवान कृष्णांच्या चरण कमलांना अर्पण केलेल्या फुलांचा सुगंध घेतला पाहिजे, भगवंतांच्या लीला स्थळांना त्यांनी भेट दिली पाहिजे, तीर्थस्थळं जी आहेत तिथे त्यांच्या विविध लीलांविषयी त्यांनी महान भक्तांकडनं, महान वैष्णवांकडनं ऐकलं पाहिजे, त्याच्याबद्दल अध्ययन केलं पाहिजे. भगवंत आणि त्यांच्या भक्तातील हे जे प्रेमाचं आदान प्रदान आहे ना, त्याच्याबद्दल त्यांनी श्रवण केलं पाहिजे. दिव्य अशा हरे कृष्ण महामंत्राचा त्यांनी जप केला पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. त्याच्यानंतर भगवंत किंवा भगवंतांचे जे श्रेष्ठ भक्त आहेत त्यांच्या आविर्भाव किंवा तिरोभावाच्या दिवशी त्यांनी उपवास केला पाहिजे. अशा वेगवेगळ्या विधींचं पालन जी व्यक्ती करते ती व्यक्ती या भौतिक कर्मातनं पूर्णपणे अनासक्त होते आणि जो या ब्रह्मज्योतीच्या स्तरावर स्थित होय ना, तो गुणात्मक दृष्टिकोनातनं भगवंतांच्या समान स्तरावर आलेला आहे असं समजायचं, हे भगवान कृष्ण सांगतात. तर या ठिकाणी हा धडा संपन्न होतो आणि त्याचबरोबर हा अध्यायही संपन्न होतो.
थँक्यू व्हेरी मच. ग्रंथराज श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. थँक्यू व्हेरी मच.